नमस्कार. अंधूर युवा ग्रामस्थातर्फे हे ठिय्या आंदोलन आणि आज वार शुक्रवार, आंदोलनाचा दिवस तिसरा. आज पत्रकार परिषदे घेण्याचं आम्ही योजलं आणि उपस्थित सर्व डिजिटल मीडिया, वृत्तपत्र, त्यांचे पत्रकार यांचं या ठिकाणी मी अंधूर युवा ग्रामस्थातर्फे हार्दिक असं स्वागत करतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित राहिलात. गेले 3 दिवस हे आंदोलन चालू आहे. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने 4 विषय आहेत. त्यातला पहिला विषय जो आहे की अंधूरचं जे प्रवेशद्वार आहे सध्या ब्रिजच्या खालचं, ती जागा जी आहे ती अतिक्रमणाने भरलेली आहे. तिथे टपऱ्या आहेत, मोठे मोठे अवजड वाहनं अगदी 2-2, 3-3 दिवस लागतात. आणि तिथं अशी तक्रार होती की अनेक बस चालकांचं सुद्धा, राज्य कर्मचारी, ड्रायव्हर लोक यांनी सुद्धा तक्रार केली की गाडी बस अंधूरमध्ये काय येत नाही बस स्टँडला. तर त्यांनी आम्हाला कारण सांगितलं की तिथं कायमस्वरूपी गाड्या लागलेल्या असतात, आम्हाला गाडीमध्ये आणण्यासाठी वाट नाहीये, तर ती वाट कोणी मोकळे करून देता येईल तर बघा. हे वारंवार घराने त्या ठिकाणी आम्हाला आले आणि तो शाळेचा, महाविद्यालयाचा परिसर आहे ऍक्च्युली पाहिले तर. तिथं या टपऱ्या वगैरे ह्या सगळ्या अंधूरला शोभणाऱ्या, अशोभनीयच गोष्टी आहेत, गावाला शोभणाऱ्या गोष्टी नाही आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की या गावामध्ये बेकायदेशीररित्या जी दारू दुकानं चालतात, अगदी नागरी वस्तीमध्ये चालतात, ते काय सगळेच काय नागरी वस्तीपासून बाहेर आहेत अशातला काय भाग नाही. जिथं गल्ली, जिथं वास्तव्य लोकांचं आहे तिथे सुद्धा हे दुकानं चालत, राजरोजपणे चालत. त्यांना अभय कोणाचा आहे किंवा त्याला बंद करण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केली हे सुद्धा तुम्ही पत्रकार बांधवात जाणकार आहात. अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती गावच्या अनेक जण प्रश्न विचारत असतात, परंतु ते धंदे जोरात रात्रंदिवस 24 तास चालू असतात. तिसरा मुद्दा आहे गावचं जे कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्र राज्य याचं कुलदैवत जे आहे ते आपल्या गावची पार्श्वभूमी असलेलं आणि आपल्या गावाला लाभलेलं वैभव श्री खंडोबा देवस्थानाचा विषय आहे. त्या देवस्थानाच्या भोवती वारंवार घाण, म्हणजे कचऱ्याच्या विळख्यातच आपला देव अडकला असा काही प्रकार आहे. तिथून जो रस्ता जातो तो अक्कलकोटला जातोय. अनेक गावचा तो हम रस्ता आहे, अनेक तांड्याला तो रस्ता हे आहे, म्हणजे घाणीत राहतोय. आणि तिथं जवाहर विद्यालयासारखी नामवंत संस्था पण आहे जिचा नामोल्लेख महाराष्ट्रभरामध्ये आहे. आणि परिणामी गावच, पूर्णतः गाव बघितलं तर अस्वच्छतेच्या विळख्यात आहे. गावातली गटार काढलेली नाही, रस्त्याच्या बाजूला कुठल्याही कचरा कुंडीची व्यवस्था नाहीये. अनेक विषय प्रलंबित आहेत स्वच्छतेच्या बाबतीतले. आणि त्या ठिकाणी कोणीही निवेदन दिलं, वर्ष 2 वर्ष जरी निवेदन दिलं तर त्याला दाद आम्हाला काही मिळालेलं नाही. ग्रुपवरती चर्चा होते, 2-4 दिवस विषय होतो आणि त्यानंतर परत दाद कोणी दिलं नाही, यातली शोकांतिक आहे. त्यामुळे आमची प्रामुख्याने मागणी ही असणार आहे की गाव पूर्णतः स्वच्छ करावं. आणि आता फक्त आंदोलन होतं म्हणून स्वच्छ करू नका, तात्पुरती मलमपट्टी नको आहे. ह्या मागणीसाठी आम्ही प्रामुख्याने बसलोय. शाश्वत असा उपाय द्या, लोकांची जनजागृती करा. प्रत्येकाचा कचरा प्रत्येकाच्या घरात राहून तो ग्रामपंचायतच्या गाडीमध्ये ग्रामपंचायतने त्याचा विल्हेवाट लावा, त्याच्यासाठी उपाय त्यांनी करावेत. आम्ही त्यांना वेळ दिलाय त्या बाबतीत. आणि चौथा जो मुद्दा आहे तो डुकरांचा मुद्दा आहे. नागरी वस्तीमध्ये सुद्धा डुकरांचा हायदोस आहे सध्या. शेतकऱ्यांना तर त्रास होतोय, दिवसा होतोय, रात्री होतोय. या गावातील अनेक तरुणावरती, तरुण शेतकऱ्यावरती डुकरांनी जीवघेणे हल्ले केलेले आहेत. हा जो रस्ता पाठीमागचा तुम्ही पाहताय, मला वाटतं 1-15 दिवसाखाली दोघांचे ऍक्सिडेंट झाले. त्यातले एक ग्रस्त असे होते की त्यांनी अगदी कोमात होते 2-4 दिवस. त्यांच्या रात्री 10-10:30 वाजता गाडी घेऊन चालले होते, डुक्कर आडवा आले, ते पडले, हॉस्पिटलाइज करावं लागलं, ते कोमात होते. म्हणजे एवढं गांभीर्याने गावी अशी ही बाब आहे. ग्रामपंचायत समोरच जवळपास 100 डुकरांचा ताप आहे. रोज आपण सगळेजण डोळ्यानं पाहतोय. ह्यांना अभय कोणाचं नेमकं? आणि डुकरांचा उपयोग काय असतो गावामध्ये? सध्याच्या घडीला डुकरांपासून फायदा काय नेमका, हा प्रश्न आहे. उद्या असं होईल की गावात डुकरं जास्त, लोक कमी दिसतील, ही शोकांतिक आहे. त्यामुळे गरज नाही, त्यांना कोणाचं तरी अभय मिळते, हरकत नाही. आम्ही कोणाबद्दल काय बोलणार नाही आहोत, पण त्यांचा कायमस्वरूपी विमोड करावा. शेतकऱ्यांचा त्रास संपेल, मानवी वस्तींचा त्रास संपेल. वत्सलानगरमध्ये तर उच्छाद मांडलाय. जे जिल्हा परिषद शाळा तिथे डुकर आहेत, आमच्याकडे फोटोज आहेत, त्या प्रत्येक घटनेचे आमच्याकडे फोटोज आहेत, आणि ते तुम्हाला देऊ करतो. त्या सगळ्या मागण्यांशी अनेक मागण्या आहेत. गेले अनेक दिवस, आता 3रा दिवस, काल गुरुवार गावचा बाजार असतो. अनेक लोक आले, अनेक माता भगिनी आल्या, त्यांनी दारू, बेकायदेशीर दारू विकतात त्यांच्या नावानं इथं भरपूर शिवासलाट देऊन गेला त्यांनी की आमच्या संसाराचे होय होते, आमच्या धन्यावरती वाईट दिवस येत आहेत, आमच्या घराण्यावरती वाईट दिवस येत आहेत, आमचे हे घरी नाही आहेत भरपूर. आणि तरुणाईचा बऱ्यापैकी तरुण लोक त्या विचारत आहेत. आणि मला वाटतं अनेक समाजातील अनेक मुलं 24-25 वयामध्ये या दारूच्या नादी लागून दारू पिऊन अक्षरशः ते स्वर्गवासी झालेले आहेत. ही खेदाची बाब आहे. हे आपल्या सर्वांच्या स्वप्नातील अंधूर निश्चितच नाहीये, फक्त त्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. यामुळे आम्ही ह्या 4 मागण्या घेऊन बसलोय. अनेकांचा सपोर्ट आहे. गावातील आबालवृद्ध असतील,
तरुण मित्र असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील, सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट दर्शवला. स्वाक्षरी मोहीम तुमच्या समोर चालू आहे. हा एवढाच विषय घेऊन आम्ही सध्या बसलोय आणि ग्रामपंचायतीकडून कुठलेही ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या मागणी जनसंघानं कामाला सुरुवात झाली असं म्हणलं जातं. काय सांगा? नाही साहेब, अत्यल्प सुरुवात आहे, समाधानकारक अशी काही सुरुवात नाही. ग्रामपंचायतला सुरुवातच करायची होती तर आमच्या आंदोलनाची वाट काय पाहिली. आणि कोण येऊन गेल्याचे बोलून प्लॉटवरच्या होत्या. नावं त्यांची आहेत, मी सांगतो तुम्हाला, नाव वगैरे आहेत सगळे. बाजारला आलेल्या महिला होत्या, त्यांनी पूर्णतः समर्थन दाखवलं आणि पाठीमागे जे अंदूरमध्ये दारूबंदीचं आंदोलन झालं त्यामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता. काशीबाई लक्ष्मण लंगडे या स्वतः आलेल्या होत्या. आगलगुंडे सॉरी नाही, अगोदर पासून चित्र होतं, आम्ही नाही म्हणणार नाहीत, पण त्याचा पाठपुरावा अनेक युवक साथीदारांनी केलाय, वेळोवेळी केलाय. ग्रामपंचायत कडून फक्त बोलवून झाले, फक्त एनओसी घेऊन जाणं, तक्रार करणं आणि एनओसी घेऊन जाणं, कारवाई मात्र काही झालेली नाही. आंदोलनाचं टायमिंग चुकलंय असं वाटतंय का? नाही, बिलकुल नाही, आंदोलनाचं टायमिंग चुकलं नाही, त्याबद्दल काय शंका घेण्याचं कारणच नाही. आंदोलनाचं टायमिंग चुकलंय म्हणजे ग्रामपंचायतीवर प्रचार कसा आहे? ग्रामपंचायत म्हणूनच कामं होतील अशी शक्यता जास्त आहे. प्रशासक असल्यामुळं कसं आहे, जे निर्वाचित प्रतिनिधी असतात ते मतासाठी लाचार असतात आणि काम करत नाहीत. आता जे अधिकारी आहे त्याला काही निवडून यायचं नाही, कुणाचं चांगलं वाईट बघायचं नाही, तो निष्पक्षपणे काम करू शकेल अशी शक्यता आहे. नाही, आम्ही म्हणून तर बसलोय ना, त्यानं कारवाई करावं म्हणूनच बसलोय नाही. त्यानं फक्त पत्र व्यवहार करू नये, ऍक्च्युअल त्यानं काहीतरी काम करावं म्हणूनच आम्ही इथं बसलोय. आता आमच्या युवकांची परवा चर्चा झाली की ग्रामपंचायत लेवलला प्रशासनानंच ताबा घेऊन हे चालवावं, कारण 2-4 मताच्या लाचारीसाठी हे जे सदस्य असतील किंवा निर्वाचित हे असतात ते ज्याचे तोंड भरून कोणाचा विरोध घेऊन आता आशा तर त्याच्यावरच आहे ना. हा देव पावला नाही तर त्या देवाला तर नवस करून बघू म्हणून इथं बसायची वेळ आलेली आहे. आता ज्या वेळेस नाईलाजच होतो अशी इथं ठियाला येऊन बसायला इथलं कोणच रिकामं नाही. चांगल्या परिस्थितीतले शिकलेले सवरलेले युवक इथं बसलेले आहेत, ह्याच्यात रिकामे फिरणार कोण नाही. मग ही परिस्थिती ह्या युवकांना इथं येऊन बसण्याची वेळ का आली? ज्या त्या पद्धतीनं आपापल्या मार्गाने सगळ्यांनी सर्व सदस्यांना असतील किंवा निवडून आलेल्या सदस्यांना असेल किंवा प्रशासनाला असेल वारंवार वैयक्तिक विनंत्या केलेल्या आहेत, कामं झालेले आहेत, म्हणूनच हे युवक इथे आज इथं बसलेले आहेत. तुम्हाला वाटतंय का ऐकली असेल म्हणून? कसं आहे, पत्रकार म्हणजे समाजाचे डोळे आहेत. आज आम्हाला ज्या समस्या दिसत आहेत त्या तुम्हाला सुद्धा निश्चित दिसल्या असतील. गेली 5 वर्षात जबाबदारी होती ग्रामपंचायतीवर, त्यावेळेस या अगोदर वारंवार निवेदन दिलेली आहेत, आम्ही तक्रारी दिल्या किंवा वैयक्तिक ग्रामसभा झाली नाही अजून आपली. अजून ग्रामसभा आपल्या अंदूरची ग्रामसभा झाली नाही. ग्रामपंचायत कागदोपत्री तर ग्रामसभा झालेल्या आहेत, स्वच्छते संदर्भात निवेदन दिलेले आहेत. मुळात दादा हा विषय असा आहे, ग्रामपंचायतचे काही ऐच्छिक काम आहे, आम्ही कुठली आर्थिक तजवीज करा म्हणत नाही, आम्ही विकास काम मागत नाही. जी घाण सध्या झाली ती काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, त्यासाठी प्रवृत्त करतोय. अंदूरमध्ये जी घाण झाली आहे गटरी काढणे ग्रामपंचायतच काम आहे. शेवटी ग्रामपंचायतीने बांधलं म्हणजे ग्रामपंचायतच काम आहे, गाव स्वच्छता ठेवणं ग्रामपंचायतीचं काम आहे. कुठले आर्थिक नियोजन, कुठले आर्थिक बर्डन आम्ही त्यांच्याकडे डिमांड केलंच नाहीये. जे तुम्ही केलंय ते फक्त स्वच्छ ठेवा, आमची एवढीच मागणी आहे. सगळ्या मागण्या रास्त आहेत, त्यामुळं वेळेचा वगैरे काही संबंध नाहीये. प्रत्येक नागरिकाच्या पण काय जबाबदारी आहेत की? हो, निश्चित आहेत दादा. त्यासाठी सगळ्यांनी प्रबोधन केलं पाहिजे, सेवाभावी संस्थेने प्रबोधन केलं पाहिजे आणि प्रबोधन वगैरे ग्रामपंचायतने सुद्धा, ग्रामपंचायत मार्फत सुद्धा प्रबोधन झालं तर ठीक आहे. त्या बाबतीत एक असं आहे दादा की अनेक प्रतिक्रिया आहेत. एक गाडी आहे आणि गाव मोठं आहे, 6 वार्डाचं गाव आहे दादा. एक मिनिट, बहुतांश नागरिक हे सजग आहेत. जे सजग नागरिक आहेत, वैयक्तिक महिला आहेत, त्या कचरा गाडी, घंटा गाडीमध्ये कचरा टाकतात. गावात जे व्यावसायिक आहेत, शक्यतो अतिक्रमण करून जे आहेत तीच लोक ही कचरा रस्त्यावर आणि नको त्या ठिकाणी टाकतात.
अगदी पोत्यात भरून भरून 8-8 दिवसाचा कचरा पोत्यात बांधून टाकतात. गाडी आले तरच टाकते. आणि कसं आहे, नागरिकांमध्ये जागरूकता, त्याचबरोबर प्रशासनाने नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुद्धा केली पाहिजे. गाडीचं सुद्धा कुठल्याही प्रकारचं कोणत्या भागामध्ये कधी गाडी जाते, नागरिकांना सुद्धा फक्त गाडीचा आवाज आला, गाडीवाला या घरचे कचरा निकाल म्हणल्यानंतर मग लोकांना माहिती होते की आपल्या गल्लीत आज गाडी आलेली आहे. म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाची एवढी सुद्धा जबाबदारी नाही की आपल्या गल्लीमध्ये कधी गाडी येते हे सुद्धा त्याचा वार ग्रामपंचायतीला निवडता आला नाही. म्हणजे एवढं प्रशासनाने बिमोड केलेला आहे नागरिकांचा. या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे कुठल्या प्रशासनाचे लोक आहेत? आमच्याकडे कुठल्याही वरिष्ठ लेवलचे अधिकारी आले नाहीत. फक्त ग्रामसेवक आणि नेमलेले विस्तार अधिकारी, ते पण कृषीचे आहेत, त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिलं असे विस्तार अधिकारी या ठिकाणी आले होते. त्यांनी सुरुवातीला आम्हाला 1 महिन्याचं आश्वासन दिलं की आम्ही 1 महिन्यामध्ये कारवाई करू. नंतर आमच्यासोबत चर्चा केल्यानंतर आतमध्ये जाऊन परत ते निवेदन बदलून आलं, 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलं आणि परत आमच्यासोबत चर्चा करून आल्यानंतर परत 3 दिवसाचं एक अल्टिमेटम त्यांनी आम्हाला दिलेलं. म्हणजे प्रशासन त्यांच्या भूमिकेवर ठाम नाही. मग आम्ही प्रशासनाला सांगितलंय की आम्ही रविवारपर्यंत तुमची वाट बघू, त्याच्यानंतर सोमवारी अंदूर गाव बंदचं निवेदन आणि दारूबंदीच्या विषयात आणि सर्वच विषयात धडक महिलांचा, सगळ्या गावकऱ्यांचा एक मोर्चा आम्ही ग्रामपंचायतच्या इथं आम्ही करणार आहोत. आणि त्याच्यानंतरचं मग अजून आंदोलन कसं तीव्र करता येईल याचा सुद्धा आमच्या सर्व समितीने विचार केलेला आहे. पोलीस प्रशासनाने पहिल्या दिवशी आल्यानंतर 4 जे दारूबंदीचे ठेके आहेत त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. पण ओव्हरऑल जर बघितलं तर आपला तंडा परिसर ह्या भागात कमीत कमी 30 ते 35 दारू दुकानाचे ठेके आहेत. फक्त 4 याच्या 6 महिन्याखाली पण त्या 4 दुकानांवरती कारवाई केली होती. मग ते 4 जण का पोलिसांचे जावई आहेत का कोण आहेत नेमका असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. त्या 4 लोकांवरतीच कारवाई का, अन्य लोकांवरती कारवाई का नाही. आणि दुसरा आम्ही प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला असाही प्रश्न केलाय की जे शासन मान्य दारूची दुकानं आहेत ते 500 मीटरच्या अंतरावरती आहेत. समोर जिल्हा परिषद शाळा आहे, जवाहरची शाळा आहे, ते 500 मीटरचं अंतर मोजून घ्या तुम्ही. 500 मीटरच्या अंतरावरती दारूचे दुकान शासन मान्य आहे, त्याला सुद्धा परवानगी नाही. मग हे प्रशासन झोपलेलंच आहे असं म्हणावं लागेल. आणि ह्या प्रशासनाच्या अशा कारभारामुळेच आम्हाला हे आंदोलन करावं लागते. अशी दयनीय अवस्था आपल्या गावची झालेली आहे. किती दिवस चालणार? आमचं आंदोलन जोपर्यंत प्रशासन आमच्या सगळ्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. 15 ऑगस्ट पर्यंतचं आमचं टार्गेट आहे. आता प्रशासनानं जर लवकर मनावर घेतलं तर त्याच्या आधी पण आंदोलन आम्ही स्थगित करू शकतो. 4ही मागण्या डुकरांसहित. आता असे एक अपडेट आहे, डुकरांच्या विषयात प्रशासनानं काम चालू केलेलं आहे. ते आम्हाला व्हिडिओ फोटोच्या माध्यमातून दिसते. आता इथे जे डुक्कर पकडणारे काही लोक आलेले होते त्यांनी सांगितले की आतापर्यंत आम्ही 100 डुकर या ठिकाणी पकडलेले आहेत अशी त्यांची माहिती आहे. पण ते आम्ही तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहिलेलं नाही, त्याचे फोटो 100 डुकर एकत्र बांधलेले वगैरे काही बघितलेलं नाही. त्याच्यामुळे आमचा त्याच्यावर विश्वास नाही. आधी सुरुवातीला 100 म्हणले, नंतर 150 म्हणले. मग असा आम्हाला त्यांचा विश्वास नाही. लेखी फोटो आणि आम्ही तिथं जाऊन पाहणी केल्याशिवाय हे आम्ही शाश्वत म्हणणार नाही. नाहीतर मग फेकाफेकीची उत्तरं आम्हाला नको आहेत प्रशासनाकडून. आणि अशी एक माहिती भेटते की अक्कलकोट भागामधून, म्हणजे सोलापूर अक्कलकोट भागामधून जवळजवळ 50 पिकअप भरून डुकरं आपल्या परिसरात सोडण्यात आलेले आहेत. म्हणजे अंदूरच नाही तर ईश्वरवाडी, आपलं खुदावाडी असेल, शापूर असेल, सराटी, धनगरवाडी, इटकल, नळदुर्ग आणि पुढे आष्टा कासारपर्यंत हे डुकरं पसरलेले आहेत. त्याच्यामुळे फक्त अंदूरचा विषय नाही तर आता हा जिल्ह्याचा विषय सुद्धा होऊ शकतो. आणि त्या भागामध्ये जसं आता नळदुर्ग नगर परिषदेने सुद्धा या डुकराच्या विषयामध्ये प्राथमिक बैठक त्या भागातले जे पाळीव डुकरं आहेत त्याची बैठक सुद्धा घेतली आणि त्यांना अल्टिमेट देऊन त्या डुकराचा बंदोबस्ताचा निर्णय सुद्धा त्यांचा झालेला आहे. नळदुर्ग नगर परिषदेमध्ये निर्णय होतो. निवेदन फक्त मला वाटतं एक निवेदन, इथं आम्ही आंदोलनाला बसलो तरी सुद्धा अजून डुकराचा पहिला विषय होणं झाला. आज 3रा दिवस आहे. आमच्या मागण्याच आहेत 4. 3ऱ्या दिवसामध्ये एक तर मागणी आमची प्रशासनानं मान्य करायला हवी होती. कारवाई चालू केल्या, ठोस कारवाई होत नाहीये. या ठिकाणी सांगू इच्छितो मी, आपण या ठिकाणी म्हणताय स्वच्छतेचा विषय या ठिकाणी आला. स्वच्छतेचा विषय बद्दल बोलतो तुम्हाला मी. ज्या दिवशी आम्ही आंदोलनाला बसलो, आम्ही त्यांना अर्ज दिला होता 3 तारखेला. त्यांना 10 तारखेपर्यंत त्यांना वेळ दिला होता तुम्ही गटर स्वच्छ करा म्हणून.
ज्यावेळेस ग्रामसेवक साहेब इथं आम्हाला आले त्यांनी काय म्हटले की आमच्याकडे गटरी स्वच्छ करायला कामगार नाहीयेत. मग आज आम्ही उपोषणाला बसलो, दुसऱ्या दिवशी कामगार कसं झाले तुमच्याकडे, कुठून आले? मग इतके दिवस नव्हते का? मग होते तर कुठे होते? म्हणजे तुम्हाला करायचंच नव्हतं काम, हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येते ना. दुसऱ्या दिवशी तुम्ही माणसं उभा करताय, म्हणजे तुम्ही गटरी साफ करायचं काम द्या, तरी दुसऱ्या दिवशी 100 माणसं उभा करताय. ह्यांना माणसं भेटत नाही ग्रामपंचायतला, आणि एखाद्या ठेकेदाराला तुम्ही गुत्तेदारी द्या, तो 100 माणसं उभा करून त्या गटरी साफ करून घेतो. खूप सर्वसाधारण प्रश्न आहेत आमचे. हे मागण्या जे आहेत ना, आज ग्रामपंचायतची बॉडी असो किंवा प्रशासक असो, या ठिकाणी हे मागण्या जे आहेत, प्रशासक असले तरी त्याला काम करावंच लागणार आहे. जर बॉडी नसेल तर ग्रामपंचायत प्रशासक काय निवडलं गेलेलं आहे की जोपर्यंत बॉडी नाही तोपर्यंत प्रशासक हा काम केलं पाहिजे. आणि सर्वसामान्य मागण्या आहेत, काय वेगळ्या मागण्या नाहीत आमच्या. स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या किंवा वरा, अहो ते डुकराचे एवढे वाढी वस्ती, जिल्हा परिषद शाळेमध्ये डुकरं फिरतायत, दुर्दैवी घटना नाही. मंदिर परिसर तुम्ही बघताय, खंडोबा मंदिर परिसरात हजारो डुकरं येतो तिथं. आज नाही तिथले लोक, कर्नाटक मधले लोक येतात, त्या लोकांना तिथं उभारायला जागा नाही. दुर्दैवी घटना एकदम आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये डुकरं आहेत. शोकांतिक आहे. जे भात खात असतात ते त्यांच्या बाजूला त्या डुकरं उभारतात. आणि ह्यांना श्रेय कोणाचा आहे? महत्वाचा विषय काय, या डुकरं बिंदासपणे फिरतायत. त्या गोल्लेकरांना विचारलं गेलं तर ते म्हणतात की आमचे डुकरं नाहीत, आणि काल येऊन म्हणतात की ते आमचे डुकरं आहेत म्हणून. काल कबुली दिली त्यांनी ग्रामसेवक म्हणजे हे कुठेतरी पाठराखण होते, आम्हाला निश्चितपणे म्हणायचंय. दुसरा विषय काय, काल बाजारला फुलवाडीचे काही लोक आले होते या ठिकाणी, त्यांचाही हाच प्रश्न आहे. त्यांचंही म्हणणं तेच आहे की आमच्याही शेतात डुकरं आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. शेतकऱ्यांचे व्यथा आहेत सगळे. ह्याचा जबाबदार कोण? आम्ही सर्वसामान्य जनता जबाबदार आहे कायला? आणि हे शेतकऱ्यांचेच प्रश्न मांडतोय आम्ही आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी आलेलो नाही कुठल्या. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी स्पष्टपणे मी सांगतो आज की ह्यात कुठलंही षडयंत्र नाहीये. आणि राजकीय सगळ्यात महत्वाचा विषय, काही लोक म्हणतायत की हे इलेक्शनच्या पुढे या सगळ्या गोष्टी स्टंटबाजी चालू आहेत. या स्टंटबाजीचा काही विषय नाही. यांच्या सर्वांच्या वतीने मी सांगतो, आमचं राजकारणाशी काही संबंध नाही. यात हे राजकारणात काहीच विषय नाही. आम्ही राजकारणात उभारणार नाही. तुम्हाला राजकारण चालवा, तुम्ही राजकारण करा, आमच्या मागण्या मान्य करा, एवढंच आमची मागणी आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी काहीच मागणी नाही आमची. तुम्ही राजकारणाचा विषय म्हणण्याचं कारणच नाही. काही लोक म्हणतायत ना, तुम्ही जे आता तुम्ही बसलेले पदाधिकारी, काही विषयाबद्दल थोडीशी म्हणले नाही तुम्ही, नाही पण म्हटले काही विषयाबद्दल ट्रोलिंग आहे, पण मुळात मुद्दा असा आहे, मुद्दा आपण सगळ्यांनी मुद्दा नाही, सगळ्याकडून आंदोलन आहे, आम्ही सगळेजण सहभागी आहोत. आमची 10 जणांची समिती आहे. त्या समितीमधून आम्ही हे सर्व आंदोलन पुढे घेऊन जातोय. त्या समितीला विचारल्याशिवाय आम्ही इथं जेवण सुद्धा करत नाही. इथं कूलर लावायचं का नाही, इथं प्रशासनाने काय व्यवस्था केली आहे, किंवा पुढच्या आंदोलनाची काय दिशा असेल, हे 10 जणांची समिती आहे. त्या समितीमध्ये हा निर्णय आहे. त्या समितीचा आमचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे. त्या माध्यमातूनच आम्ही हे काम करतो. मुळात एक मुद्दा आहे, मागण्या मान्य झाल्याशिवाय तुम्ही हे आंदोलन जोपर्यंत समाधानकारक अशी काय ऍक्टिव्हिटी दिसत नाही. आम्ही पहिल्याही दिवशी बोललोय, तालुक्याचे अधिकारी पण आले होते आणि ग्रामसेवक साहेब पण होते. तालुक्याची शोकांतिका अशी आहे भाऊ, तालुक्याचे अधिकारी 3 दिवसात डुकरांचं बिमोड करू आमच्या सगळ्यांसमोर म्हणले. त्याच वेळेस ग्रामसेवक साहेब महिन्याचा कालावधी मागत होते. आणि गटारीबद्दल तर आता मी हास्यास्पद आहे, गावातल्या गटारींची स्वच्छता करा, डुकरांचा बिमोड करा, ह्या सुद्धा गोष्टी आता सांगावं लागतं ना, आंदोलन करावं लागतं. आंदोलन चालू झालं आणि सफाई सुद्धा चालू झाली. हा परिणाम सुद्धा म्हणावा लागेल या आंदोलनाचा. मग का ग्रामपंचायत आमचा अंत पाहत होती का? ग्रामपंचायत आंदोलनकर्त्याचा अंत पाहत होती का? आम्ही आंदोलनात बसावं असं त्यांना वाटत होतं का? ठीक आहे, ह्या गावात जर अशी प्रथा रूढ होत चालली आहे की आंदोलन केल्याशिवाय एखादी गोष्ट पूर्णत्वाकडे जात नाही, तर हे फार विदारक चित्र आहे लोकशाहीमध्ये. तुम्हाला ऐच्छिक कामं काय, तुमची जबाबदारी काय, निश्चित तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. स्वच्छता राखणं तुमचं काम आहे. नाहीतर ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी द्या, आमच्या वस्ती हे काम होत नाही, जस्तीने घाण जस्तीने काढेल. या गावचा नागरिक सार्वभौम आहे, सुजान आहे आजही. आणि असं चित्र आहे, मी खरं सांगतो, या गावातलं आजही घरापुरची गटार, स्वतःच्या घरापुरची घाण काढणारे लोक या गावामध्ये आहेत, आज पण आहेत, बसले नाहीत कोणाच्या भरोश्यावरती. हे कारण आहे. अनेक जण म्हणतात आम्ही स्वतः गटर काढली, हो आम्ही स्वतः गटर काढली, बसत नाहीत विश्वासानं. बसत नाही तुम्ही दिल्ले पडणार का?
बसत नाही मग उपयोग काय? ग्रामपंचायत असून म्हणजे सेवा सुविधा जर देऊ शकत नसेल, त्यामुळे आजार जर बोकाळत असतील तर प्रशासनाचा उपयोग काय? आणि आम्ही असे काय मोठी मागणी केली आहे? बरे ठीक आहे, 2 दिवस आंदोलन होते तर तिसऱ्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट दिलं जाते, हे पण चित्र समोरच आहे. आता ह्यांचा वारंवार जे प्रश्न यायला लागलाय का नाही, कधीपर्यंत करणार, कधी उठणार? ऍक्च्युअल नाही, तुम्ही जो प्रश्न विचारताय ना की कधीपर्यंत करणार आणि कसं मिटवणार, हा तुमचा म्हणजे रोख आहे प्रश्नाचा. तुम्ही जर ह्या मागण्या जर व्यवस्थित बघितल्या, ह्या मागण्या कुठं आम्ही प्रशासनाला धोरणात्मक निर्णय बदला, कुठला कायदा बदला, कुठलं काय करा हे म्हणत नाही. अहो, ग्रामपंचायतनं हे करायलाच पाहिजे अशा गोष्टी आहेत. त्यांनी ते करणं झाले, त्यांनी करून आले की आंदोलन संपलं की. इन होतील शेवटच्या मागणीची जरा अडचण. नाही, का बरं अडचण होण्यासारखा विषय? मग तुम्हाला नक्की माहित आहे का, तुम्हाला नक्की माहित आहे का की त्याच्या मागे कोणाचा स्वार्थ गुंतला आहे? सामूहिक प्रयत्नाची नाही, ऐका, सामूहिक प्रयत्नाची गरज कधी आहे? दारू सोडवायची असेल तर सामूहिक प्रयत्नाची. अहो, विक्री बंदी करायची आहे तुम्हाला. चार जणांचे मुंडके धरलो तर ते बंद होणारा विषय आहे. हा, तुम्हाला गावातून लोकांना जनजागृती करून दारू प्यायचं थांबवायचं असेल तर त्याला सामूहिक प्रयत्न आणि जनजागृतीचा विषय आहे. आम्हाला उपोषणाची गरज बसलेस. तुमची जी करायची कामं आहेत तीच जर केलं असतं तर हे आंदोलनाचा विषयच नाही. प्रशासन हो, पत्रकार नाही, मधील बरेच पत्रकार असे आहेत की अशा प्रश्नावर वारंवार त्यांनी म्हणजे हे काढलेलं आहे, प्रश्न विचारलेले आहेत. हा आंदोलन काय प्रशासनाच्या विरोधात, त्याच्यामुळे तेच म्हणालो की मी. म्हणजे हे विषय काय आहे? हे सर्वच तुम्ही पत्रकार म्हणजे अंदूरचे नागरिक आहात. प्रथम पत्रकारिता नंतर अंदूरचे नागरिक प्रथम आहात. तुम्हालाही डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी दिसत आहेत. तुम्ही ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत ना. तुम्हाला आम्ही हक्कानं सांगतो, तुम्हाला आम्ही आज इन्व्हाइट कशाला केलोय की तुम्ही एक माध्यम आहात आमच्याबद्दल. तुम्ही आमच्या लोकांपुढे त्यांना आम्ही एक मिनिट मी सांगतो. तुम्ही पत्रकारांकडून ज्या वेळेस ही अपेक्षा करता की त्यांनी स्पष्टपणे सगळे हे विषय मांडावेत, त्यावेळेस ज्यावेळेस पत्रकारांनी हे असे विषय मांडल्यानंतर त्यांच्यावर ज्यावेळेस वैयक्तिक रोष येतो, त्यावेळेस गावचे नागरिक म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे उभारलो आहोत का, ही सुद्धा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. पत्रकारांच्या ह्याच्यासाठी आपण उभारलो का? त्याचं वैयक्तिक काय तर असेल, त्याच्या घरावर 10 बाया गेले म्हणून नाही, त्याने गावचा प्रश्न विचारलाय म्हणून तुम्ही पत्रकाराच्या मदतीला गेलो का? हा सुद्धा आपल्या नागरिकांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे पत्रकारांवर दोष देणं ही चुकीची गोष्ट आहे. आणि इथं संघटने ह्या आपल्या ह्याच्यात कोणी पत्रकारांना कोण दोष सुद्धा देत नाहीये. प्रशासनावरती आमचा रोज सगळा प्रशासनावर आहे. हा, पत्रकारांच्या पाठिंब्यावर तर ही सगळं चालू आहे. गाव जनता आमच्या सोबत आहे. 2 वर्षापासून दिलं तंटामुक्तीला अर्ज आहे माझे. आजपर्यंत त्याने डुकराच्या प्रश्नासंदर्भात गेल्या वर्षी करपे साहेबांनी माझ्या शेतात येऊन पाहणी केली. 4 एकर ज्वारी, जवळजवळ आमच्या शिवारात 20 एकर ज्वारी खाऊन पार केली. 2 वर्ष झालं मी डुकराच्या संदर्भात तंटामुक्तीला अर्ज दिलो. फक्त त्याने आश्वासन देत होते, त्याने आमचे डुकरं नाहीत, आम्ही सांगितलोय, आमच्यावर कारवाई होत नाही म्हणत होते. मग आज आंदोलनाला बसल्यावर त्याने समोर आले, डुकरं आमची आहे ती म्हणले. मग हे काय प्रकार आहे? दोन्ही रानात किती रानडुक्कर? गावातला डुक्कर हा रानडुक्कर होत असतो. बरोबर बरं का, गावातला डुक्कर हा रानडुक्कर होत असतो. आज 10 वर्ष झालं आपल्या गावातल्या शेंगा बंद झाल्या. 10 वर्ष झाल्या. शेंगा करते तर 4 महिने शेतात झोपायला ते अशी मिळाली. अनेक गोष्टी यामधून कळाल्या की हे पाळीव डुकर आहेत म्हणून कळालं. आम्ही मोकाट समजत होतो. हा, पाळीव डुकर आहेत असा आमचा समज होता. मोकाट डुकर आहेत पण निघाले पाळीव, त्यामुळे उत्साह मानलाय. त्याचे ठेके घेणारे सुद्धा लोक आहेत, असं आहे. मालकी सुद्धा त्यांची आहे. त्यावेळेस वन विभागानं मला लेटर दिले, ही पाळीव आहेत म्हणले, तर तुम्ही कारवाई करू शकता आम्ही परराज्यात म्हणून सोडतो. फोन